नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अजामेळ पापीवते पुत्रकामे तया मुक्ती नारायणाचे निनामे शुकाकारणे कुंटणी रामवाणी मुखी बोलता ख्याती झाली पुराणी. रामनामाचा महिमा वर्णन करण्यासाठी समर्थांनी आत्तापर्यंत अनेक उदाहरणे देऊन भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व आपल्याला सांगितले आहे. या श्लोकातही त्यांनी एका दुष्ट राजाचे व एका वेश्येचे उदाहरण देऊन आपल्याला रामनामाचे महत्त्व पटवून दिले आहे. पुराणात एक कथा आहे अजामेळ राजाची. हा राजा अत्यंत दुष्ट व पापी होता. त्याच्या आयुष्यात त्याने एकही पुण्यकर्म केलेले नव्हते. आयुष्याचा अंतकाळ जवळ येऊनही त्याला सुबुद्धी सुचली नाही. त्याच्या मुलाचे नाव होते नारायण. अजामेळ मृत्यूशय्येवर असताना हा मुलगा जवळ नव्हता. हा त्यांचा अतिशय लाडका मुलगा. तोच नेमका जवळ नव्हता. तेव्हा त्यामुळे त्याने शेवटी त्याचा ध्यास घेतला व नारायण नारायण अशा आर्त हाका मारू लागला. शेवटच्या श्वासात सुद्धा त्याच्या मुखातून नारायण नारायण हेच शब्द येत गेले. खरं म्हणजे त्याने एकही सत्कृत्य केलेले नसल्यामुळे त्याला स्वर्गाची प्राप्ती होणे कदापि शक्य नव्हते. परंतु अंतसमयी पुत्राचे म्हणून का होईना त्याने नारायण नारायण हे नामस्मरण अतिशय आर्ततेने केले. त्यामुळे त्याला उत्तम गती प्राप्त झाली. दुसरे उदाहरण समर्थांनी भागवतातील दिले आहे. त्या कथेतील वेश्या म्हणजे गणिका ही सुद्धा पूर्ण देहाभिमानी नास्तिक होती. तिला भगवत भक्तीचा अतिशय तिटकारा होता. तिच्या सौंदर्याचा तिला फार अभिमान होता व या अहंकारामुळेच ती पूर्णपणे नास्तिक झाली होती. देवाविषयी तिरस्कार व्यक्त करण्याकरता तिने मुद्दामच आपल्या शुकाचे म्हणजे पोपटाचे नाव राम ठेवले होते. ती त्याला नेहमी हाका मारित असे. त्यामुळे नकळतपणे ती रामनाम घेत गेली. नकळत झालेल्या नामस्मरणाने सुद्धा ती पापी गणिका उद्धरून गेली अशी कथा आहे. त्यामुळे आपण नाव कशासाठीही घेतले व कसेही घेतले तरी देखील ते भगवंताला लागू पडते व त्याचे फळ आपल्याला मिळतेच. महाशिवरात्रीच्या कथेतही राजा शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसला होता व केवळ चाळा म्हणून वेळ जावा म्हणून एक बेलाचे त्रिदल त्याने खाली टाकले. खाली एक शिवलिंग होते. ते बेलाचे पान त्यावर पडत होते. असे 1,00,000 बिल्वपत्र त्याने वाहिल्यामुळे शंकरजी त्याला प्रसन्न झाले अशीही कथा आहे. यावरूनही आपल्या लक्षात येईल की सहजपणे कळत नकळत जरी आपण देवाची भक्ती केली, नामस्मरण केले तरी सुद्धा त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळते. हेच समर्थांनी आपल्याला यात काही कथांद्वारे सांगितले आहे व नामस्मरणाचा आग्रह धरलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.